रॉक पेपर सीझर. रॉक पेपर सीझर हा गेम खेळलाय का तुम्ही कधी तुमच्या मुलांसोबत? मजा येते खेळताना. याच्यामुळे असा आपल्याला गेम खेळून जर आपल्याला पटकन उत्तर मिळालं असतं की आपल्या मुलांसोबतचं आपलं नातं कसं छान आणि घट्ट करता येईल, कुठल्या गोष्टी आपण करायला पाहिजेत त्यासाठी, याचं उत्तर जर इतकं सहजासहजी मिळालं असतं तर किती मजा आली असती. असं होत नाही. सो हे नातं जे आहे ते कसं छान आणि सुंदर आपल्याला करता येईल, त्यासाठी कुठल्या गोष्टी आपण करायला पाहिजेत त्यासंबंधीचा हा व्हिडिओ. स्टे ट्यून्ड. रिलेशनशिपचा स्कोअर आपला आधीच्या व्हिडिओमध्ये आलेला आहेच. तर आता त्या स्कोअरचा आपण कसा फायदा करून घेणार आहोत आपलं आपल्या मुलांसोबत एक सुंदर आणि घट्ट असं नातं निर्माण करण्यासाठी. तर आज आपण बघणार आहोत हाऊ टू स्ट्रेंथन दिस रिलेशनशिप बिटवीन पॅरेंट्स अँड चाइल्ड. स्टे ट्यून्ड. The very first thing when it comes to strengthening the child-parent relationship is self-control. म्हणजे काय तर स्वतःच्या इमोशन्सवरती, रिॲक्शन्सवरती भरपूर अशा जे गोष्टी आहेत, मे बी राग किंवा चिडचिड, या सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे काय, आपण इमोशनली स्ट्रॉंग असणं, पॉझिटिव्ह थिंकिंग करणं इम्पॉर्टंट आहे. आता ह्याचा चाइल्ड पॅरेंट रिलेशनशिपशी काय संबंध आहे असं आपल्याला वाटेल. पण बऱ्याचदा काय होतं की मुलं क्रँकी असतात, वेगवेगळ्या वयांमध्ये त्यांचे वेगवेगळे टँट्रम्स असतात. त्यांचे बरेचसे प्रॉब्लेम आहेत. जे प्रश्न आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपले जे काही प्रॉब्लेम्स होते ते सेम प्रॉब्लेम्स आपल्या मुलांचे आता नाही, कारण जनरेशन गॅप वेगळी झालेली आहे. सो त्यांचे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःवरती कंट्रोल असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण पटकन त्यांच्यावरती चिडून चालणार नाही, किंवा त्यांना असं आधीच्या काळात होतं की छडी लागे छमछम विद्या येई घमघम, असं आता चालत नाही. तुम्ही त्यांना मारून, त्यांच्याकडून अभ्यास करून, किंवा जे काही तुम्हाला त्यांच्याकडून काम करून घेणं एक्सपेक्टेड आहे, त्यांनी जे काम करणं एक्सपेक्टेड आहे ते मारून, चिडून, रागवून, फक्त पनिशमेंट देऊन, या गोष्टी करून आता ते होणार नाहीये. सो सेल्फ कंट्रोल म्हणजे काय की स्वतःचा राग, चिडचिड, आपल्या ऑफिसमधले जे काही टेन्शन्स असतात, डे टू डे लाईफमधले आपले स्ट्रेस आहेत, मग इट कॅन बी ट्रॅव्हल स्ट्रेस, एन्झायटी, खूप साऱ्या गोष्टीवरती आपण स्वतःवरती कंट्रोल करून मगच आपण त्या गोष्टी मुलांकडून चांगल्या पद्धतीने, न चिडचिड करता, न मारामारी करता आपण ते करून घेणं कसं महत्त्वाचं आहे हे आपल्याला सेल्फ कंट्रोल शिकवतं. सेल्फ कंट्रोलमध्ये मग तुम्ही कसं करणार, तर ह्यावरती एक वेगळा अख्खा व्हिडिओ होऊ शकतो. पण सेल्फ कंट्रोल कॅन बी अचीव्ह थ्रू मे बी मेडिटेशन, रेग्युलरली तुम्ही चांगले बुक्स वाचता आहेत, किंवा पॉझिटिव्ह अप्रोच, एक पॉझिटिव्ह थिंकिंग तुमची आहे, त्यावरून तुम्ही स्वतःच्या इमोशन्सवरती कंट्रोल करून मुलांकडून व्यवस्थित गोष्टी घडून आणण्यात ते मदत करणार आहे. सो सगळ्यात पहिली गोष्ट आहे सेल्फ कंट्रोल. 7च्या आत घरात हा नियम तुम्हाला माहिती आहे की नाही, आपल्या आईवडिलांनी आपल्याला तो बनवून दिलेला होता. मग तुम्ही शाळेत जा, कॉलेजला जा, दिवसभर तुम्ही जे काही तुमचे कामं आहेत ते करा, पण 7च्या आत घरी या. सो हे म्हणजे काय की प्रोव्हाइडिंग गाईडलाईन्स टू यंग जनरेशन. सो पॅरेंट्सने अशा गाईडलाईन्स, अर्थात असे नियम बनवणं आवश्यक आहे. त्याने काय होतं की मुलांना कळतं की आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही केलं, किंवा जे आपल्याला करता नाही आलं तर आपल्या आई वडिलांकडून आपल्याला जरूर पनिशमेंट मिळणार आहे. सो असे नियम करून घेणं, असे नियम आपण मुलांना सांगणं, सो असे नियम किंवा गाईडलाईन्स मुलांना सांगणं इम्पॉर्टंट आहे. सो हे नियम वेगवेगळ्या वयोगटानुसार चेंज असणार, अर्थात वेगळे असणार. मग तुमचे मुलं अगदीच 2 ते 4 वयोगटातले आहेत तर त्यांनी किती वेळ मोबाईल पाहावा, टीव्ही किती वेळ पाहावा, त्याचबरोबर तुमचा जो काही फॅमिली टाइम आहे, वर्किंग आहात, गृहिणी आहात, किंवा जेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करू शकतो, मग तो इट कॅन बी फॉर लंच, डिनर, ब्रेकफास्ट. सो तो वेळ तुम्ही कधी देणार आहात, तो मुलांनी कधी त्या वेळेला अवेलेबल असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर खेळायचा वेळ, मग तुम्ही गार्डनमध्ये जाऊन खेळणं देखील महत्त्वाचं आहे. मग तुम्ही खाली जाऊन इतका वेळ खेळणं देखील, यासाठी देखील तुम्ही नियम बनवला पाहिजे. आणि मग हे नियम बनवल्यानंतर ते एक्झिक्यूट कसे करून घ्यायचे. सो जर एखादा नियम पाळला नाही तर मग तुम्हाला ही पनिशमेंट मिळणार. मग तुम्ही जर टीव्ही एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त वेळ पाहिला तर तुम्हाला काय पनिशमेंट असणार. मोबाईल तुम्ही मे बी 15-20 मिनिट, मी तर म्हणते मोबाईल देऊच नका, पण अगदीच तुम्हाला वाटतंय की पॉसिबल नाही आहे, एखादी तुमची इम्पॉर्टंट मीटिंग आली आणि तुम्हाला वाटतंय की मोबाईल देण्याशिवाय काही पर्याय नाही आहे, तर मग दिलाच तर तो किती वेळ मॅक्झिमम बघतात ते बघायला त्यांनी पाहिजे.
सो अशा सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही नियम आधीच बनवून ठेवणं महत्वाचं आहे. त्यांना त्या गाईडलाईन्स देणं लहानपणापासून इम्पॉर्टंट आहे. आणि जर या गोष्टी पाळल्या नाही, त्यानुसार जर वागलं नाही, तर त्यांना पनिशमेंट ही जरूर द्यायला पाहिजे. मग पनिशमेंट तुमच्या मुलानुसार, तुमच्या मर्जीनुसार ती व्हॅरी होऊ शकते. सो पनिशमेंट कॅन बी, त्यांना एखादा दिवस जर त्यांची सगळ्यात आवडती गोष्ट आहे समजा फॉर एक्झाम्पल टीव्ही बघणं, सो 2 दिवस त्यांना टीव्हीच बघायला मिळणार नाही. समजा त्यांना वाटतं मोबाईलवरती एखादा गेम खेळणं, सो 2 दिवस त्यांना गेमच बघायला मिळणार, खेळायला मिळणार नाही. सो ह्या पनिशमेंट्स त्यांना गाईडलाईन्सनुसार पनिशमेंट ठरवून देणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे काय होईल की सतत तुमची जी काही चिडचिड होते मुलांसोबत, टीव्ही इतक्या वेळ पाहिला, मी सांगितलं होतं तुम्ही 1 hour पाहायचंय, त्याच्यापेक्षा जास्ती वेळ जर तुम्ही मुलांनी टीव्ही पाहिला तर मग काय होईल, तुम्ही त्यांच्यावरती चिडाल, मग अननेसेसरी ते सगळं वाढत जाणार. सो नियम, पनिशमेंट असं जर तुम्ही एक बनवलं, घरामध्ये वातावरण बनवलं, तर आय एम शुअर, मी तुम्हाला सांगते की तुमची चिडचिड कमी होणारच, मुलांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक चांगला राहणार आहे. आणि त्यामुळे त्यांना देखील चिडचिडे पॅरेंट असं आपले आई बाबा नेहमीच चिडतात असं काही वाटणार नाही. सो बिलीव्ह मी, दीज गाईडलाईन्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल. सो प्रत्येक वयोगटानुसार वेगळे गाईडलाईन्स द्या. अगेन ह्याच्यासाठी एक अख्खा व्हिडिओ तयार करता येईल, पण मी जसं सांगितलं तुमच्या वयोगटानुसार ते नियम चेंज होणार, त्याचबरोबर त्या गाईडलाईन्स देखील चेंज होणार. मस्ट काय आहे, टीव्ही टाइम, मोबाईल टाइम, खेळण्याचा वेळ, फिजिकल ऍक्टिव्हिटी व्हेरी इम्पॉर्टंट, ह्या सगळ्या फॅमिली टाइम, ह्या गोष्टी आवश्यक आहे गाईडलाईन्स ठरवताना. सो सेकंड थिंग इज प्रोव्हाइडिंग गाईडलाईन्स टू किड्स. आमच्या वेळेस असं नव्हतं, आई वडील सांगतील ती पूर्व दिशा, असंच आम्ही करत गेलो. हे वाक्य आपण आपल्या नंतरच्या पिढीला सतत सांगत असतो आणि खरं सांगायचं त्याचा त्यांना कंटाळा आलेला असतो. कारण आपल्या वेळेस असं होतं की आई वडील, मोस्ट ऑफ द माझ्या जनरेशनच्या, आपल्या जनरेशनच्या पॅरेंट्सला हे वाटतं की आई वडील जे सांगतील ती पूर्व दिशा, अशाच एक साधारण वातावरणात आपण सगळेच वाढलेलो आहोत. पण याचा अर्थ असा नाहीये की आजची जनरेशन, आजची जी पिढी आहे त्यांच्यासाठी ते योग्य आहे असं म्हणता येणार नाही. आजची जनरेशन तुम्हाला माहिती, गुगल जनरेशन, इट्स व्हेरी, द जनरेशन इज व्हेरी स्मार्ट. सो त्यांचा जो काही पर्स्पेक्टिव्ह आहे तो आयुष्याकडे बघण्याचाच एक वेगळाच पर्स्पेक्टिव्ह आहे. तर तो तुम्ही कन्सिडर करणं प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यांच्याशी रिलेटेड जे डिसिजन आपण घेत आहोत त्यामध्ये त्यांचा पर्स्पेक्टिव्ह कन्सिडर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग जसं मी आधी सांगितलं की तुम्ही समजा गाईडलाईन्स ठरवत आहात अभ्यासाच्या, फॅमिली टाइम, खेळायचा टाइम, स्पोर्ट्स टाइम, काय जे काही तुम्ही गाईडलाईन्स ठरवत आहात त्याशी रिलेटेड जी काही पनिशमेंट तुम्ही ठरवणार आहात, या सगळ्या जो काही ती इट्स अ होल प्रोसेस, त्या प्रोसेसमध्ये तुम्ही त्यांचा पर्स्पेक्टिव्ह कन्सिडर करणं आवश्यक आहे. मे बी 2 ते 5 वयोगटातल्या मुलांना हे तितकंसं इफेक्टिव्ह नाही होणार. हा, अर्थात तुम्ही त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करायला सुरू करा, पण 5-6 वर्षानंतरच्या पुढचे जे मुलं आहेत, टीनेजर्स पर्यंत, त्यांना भरपूर व्यवस्थित ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह करून घ्या. त्यांचा पर्स्पेक्टिव्ह जरूर कन्सिडर करा. मग भले तो त्यांच्या करिअरशी रिलेटेड डिसिजन मेकिंग आहे किंवा या गाईडलाईन्स ठरवणं, पनिशमेंट्स ठरवणं, ओव्हरऑल जी काही प्रोसेस आहे, सगळ्या गोष्टी, जे निर्णय आपण त्यांच्याशी रिलेटेड घेत आहोत त्यामध्ये त्यांचं सहभागी असणं महत्वाचं आहे. सो जरूर त्यांची पर्स्पेक्टिव्ह जी काय आहे, त्यांचा एक दृष्टिकोन कन्सिडर करणं आवश्यक आहे. सो द थर्ड इम्पॉर्टंट थिंग इन स्ट्रेंथनिंग, हे छान नातं तयार करण्यासाठी, इज त्यांचा पर्स्पेक्टिव्ह कन्सिडर करणं आवश्यक आहे. पर्स्पेक्टिव्ह म्हणजेच काय की समजा आपण एक्झाम्पल घेतलं विराट कोहलीचं. विराट कोहलीच्या आईवडिलांनी ठरवलं असतं की नाही, याने फक्त अभ्यासच करायचा, काही खेळायचं वगैरे नाही, काही होणार नाही. आणि तो म्हणतोय, त्याचा पर्स्पेक्टिव्ह असा आहे की नाही, आय एम व्हेरी स्ट्रॉंग वेन इट कम्स टू क्रिकेट, मला खेळू द्या. आणि त्याचं हे पर्स्पेक्टिव्ह त्यांनी कन्सिडरच केला नसता, तो आज जो काही त्याने उच्चांक गाठलेला आहे तो गाठू शकला असता का? नाही. सो तसं सचिन तेंडुलकरचं एक्झाम्पल घ्या तुम्ही. त्यांच्या ज्या स्टोरीज जर पाहिल्या तर तुम्हाला कळेल की त्यांच्याही वडिलांनी त्यांना मदत केली, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह कन्सिडर केला, आणि म्हणूनच अशा या वेगवेगळ्या क्षेत्रातले जे काही लोक आहेत ज्यांनी एक उच्चांक गाठलेला आहे तो त्यांना गाठताच आला नसता. सो म्हणून हे पर्स्पेक्टिव्ह कन्सिडर करणं, मुलांचं पर्स्पेक्टिव्ह कन्सिडर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आमच्या आई बाबांची आम्हाला इतकी भीती वाटायची, इतका त्यांचं असं घरामध्ये दरड असायचा की त्यांना उलट उत्तर देखील द्यायची सोय नव्हती. अशा एक साधारण वातावरणात आपण वाढलेलो आहोत. पण हे उदाहरण आपल्या मुलांना देऊन सतत बोर करण्यात काहीही पॉइंट नाहीये, कारण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन ही काळाची गरज आहे. चांगलं जर तुमचं नातं तुमच्या मुलांसोबत जर तुम्हाला करायचं आहे तर हे कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे.
जसं आपण आपल्या आईवडिलांसोबत नातं होतं तसं आजकालच्या पिढीसोबत आपलं नातं नाहीये. पिढी दर पिढी बदलत जातात, सगळ्याच गोष्टी बदलत जातात. तुम्ही देखील एक्सपिरियन्स केलंच आहे. सो म्हणून इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन स्ट्रेंथनिंग हे जे आपलं नातं आहे मुलांसोबतचं ते करण्यासाठी. तर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे काय, तर आपण मुलं जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट येऊन सांगतात तर बऱ्याचदा काय होतं की आपण व्हॉट्सअपमध्ये बघत असतो किंवा मे बी ऑफिसच्या मेल्स चेक करत असतो किंवा टीव्ही बघत असतो आणि इन पॅरलल आपलं काहीतरी ते बोलत असतं. असं मी पाहिलेलं आहे, माझ्यासोबत पण नकळत असं कधीतरी होतं, जे कटाक्षानं आपण टाळायला पाहिजे. तर हे जेव्हा आपले मुलं त्यांचे काही प्रॉब्लेम्स किंवा डे टू डे त्यांना काही शेअर करायचे, शाळेतल्या गमती जमती सांगायच्यात, काही जर सांगायचं आहे तर हे आपण टाळणं आवश्यक आहे. त्यांच्यासाठी डेडिकेटेड वेळ देणं इम्पॉर्टंट आहे. भले तो तुम्ही दिवसभरात, आय नो वी आर ऑल बिझी, पण भले तो दिवसभरात तर तुम्ही अर्धा तास वेळ काढा आणि तो जर त्यांना दिला, मग तुम्ही अगदी छोटे छोटे कॉन्व्हर्सेशन्स करू शकतात की शाळेत काय झालं, खेळताना काय झालं, अभ्यास किती झाला, अभ्यास काय केला, जे काही आहे हे दररोज डेली बेसिसवर होणं आवश्यक आहे. आणि हे जर इफेक्टिव्हली झालं तर जेव्हा त्यांना ऍक्च्युअल काही खूप मोठा प्रॉब्लेम आहे तेव्हा तुमच्याजवळ ते धावत येतील आणि दॅट चॅनल विल ऑलवेज बी ओपन की हा प्रॉब्लेम मधून आता मला सॉल्व्ह नाही करता येत तर मग कोणाकडे धावून जाता येईल. आई बाबा आहेत ना, कारण आजकालच्या पिढी त्यांचे प्रॉब्लेम्सच डिफरंट आहेत आणि बऱ्याचदा त्यांना हे सॉल्व्ह करताना आपली गरज असणार आहे. सो हे कम्युनिकेशन चॅनल नेहमी ओपन ठेवा. आम्ही आमच्या आईवडिलांना घाबरून होतो, तुम्ही आम्हाला घाबरू नका असं तुम्ही एक नोशन मनात ठेवू नका. आणि कम्युनिकेशन प्लीज ओपन कीप दॅट चॅनल ऑलवेज ओपन. म्हणजे इट रिअली हेल्प्स टू स्ट्रेंथनिंग दिस रिलेशनशिप. अवॉइड लेबलिंग म्हणजे काय की मुलांना दुसऱ्या मुलांसोबत, त्यांच्या शाळेतल्या टॉपर्ससोबत, त्यांच्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत कम्पेअर करणं सोडून द्या. की त्याने बघ कसं चांगला स्कोर केला, तू का नाही करत, तो बघ किती छान स्पोर्ट्समध्ये करतोय, तू का नाही करत, असं कम्पेअर करू नका. तुम्हाला चालेल का जर त्यांनी म्हणले ती मम्मा जास्ती छान आहे, ती आई जास्त छान आहे तुझ्यापेक्षा, तो बाबा जास्ती छान आहे तुझ्यापेक्षा, असं करून चालेल का? नाही चालणार. सेम अप्लायज टू किड्स. त्यांना देखील असं कम्पेअर केलेलं आवडत नाही. सो लेबल करू नका की तू फॉर एक्झाम्पल तुला मॅथ्समध्ये चांगले मार्क्स मिळणारच नाहीयेत, असं एक लेबलिंग जर तुम्ही त्याच्या मनात भरवलं किंवा एखाद्या स्पोर्ट्समध्ये फॉर एक्झाम्पल क्रिकेटमध्ये तुला काही जमणारच नाहीये कारण तुम्हाला असं वाटतं त्याला जमणार नाही, पण त्याची कुवत आहे, पण तुमच्या या माइंडसेटमुळे तुम्ही त्याच्या मनात ते भरवत आहात, नकळत ते भरल्या जात आहे रॅटर त्याच्या मनात. मी नाही म्हणत तुम्ही ते मुद्दाम करत आहात. कुठलेच पॅरेंट्स आपल्या वडिलांचं खराब चिंतत नाहीत, पण नकळत आपल्याकडून हे होत जातं. सो असं लेबलिंग करू नका, त्यांचं कंपॅरिझन करू नका, दुसऱ्या मुलांसोबत करू नका. प्रत्येक मुलगा युनिक आहे, तुम्हाला वेगवेगळ्या सोशल मीडिया चॅनल्सवरून तर नेहमी पोहोचवण्यात येत आहे, पण तुम्ही ऍक्च्युअल एक्झिक्युशन करताना ते विसरत आहात का? तर विसरू नका. लेबलिंग करू नका, कंपॅरिझन करू नका. आणि लेबल केल्यामुळे त्यांची कुवत त्यांना ठरवू द्या. मग मॅथ्समध्ये असो, स्पोर्ट्समध्ये असो, कुठल्याही विषयात असो, कशातही असो. सो ट्राय अवॉइडिंग दिस लेबलिंग. डू नॉट कम्पेअर युअर चाइल्ड विथ एनीबडी एल्स. त्याच्याने त्यांना नकळत त्यांच्या मनात त्यांच्या कुवतीवरती एक शंका निर्माण होते. सो ते करू नका. सो दिस इज द फिफ्थ इम्पॉर्टंट थिंग, दॅट डू नॉट लेबल, डू नॉट कम्पेअर युअर किड्स विथ एनीबडी एल्स. So critical thinking is the last important thing when it comes to strengthening the child-parent relationship. आता critical thinking म्हणजे काय? So first of all, congratulations, तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. इज अ आउटकम ऑफ दॅट क्रिटिकल थिंकिंग. अर्थात तुम्ही जे काही पॅरेंटिंग तुम्हाला करायची आहे, ज्यामधून तुम्हाला एक उत्तम तुमच्या मुलांचं भवितव्य घडवायचं आहे, त्यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करत आहात. सो ह्या प्रयत्नाचाच हा एक भाग आहे की तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. So congratulations for that की you are successful in achieving that critical thinking की कसं पॅरेंटिंग करायला पाहिजे, मुलांना कसं वाढवलं पाहिजे. कारण मुळातच आपण काही शिकून आलेलं नसतं ना की असं पॅरेंटिंग इज द बेस्ट पॅरेंटिंग. पिढीनुसार ते चेंज होत जातं. सो म्हणून क्रिटिकल थिंकिंग की कसं पॅरेंटिंग चांगलं आहे, कुठली स्टाईल आपण, आता जर तुम्हाला स्टाईल कुठली चांगली आहे हे जर बघायचं असेल तर मी त्याच्यावरती देखील एक व्हिडिओ टाकलेला आहेच, तो तुम्ही जरूर बघा. सो कुठली पॅरेंटिंग स्टाईलमुळे आपण चांगलं मुलांचं भवितव्य घडवू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींच रिलेटेड व्हिडिओज, बुक्स, माहिती गोळा करून आपण चांगले पॅरेंट बनण्यासाठी ट्राय करणं गरजेचं आहे.
सो दॅट इज द लास्ट थिंग की क्रिटिकल थिंकिंग अबाउट हाऊ टू बी गुड पॅरेंट्स हे करणं आवश्यक आहे. काळाची ही एक गरज आहे.